मित्रांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये करंट अकाउंटला सुरुवात करणार। आपल्या फायनल अकाउंटमधलाच हा पार्ट आहे करंट अकाउंट। मग या करंट अकाउंटचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे आज आपण आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहे। तर प्रॉब्लेमसाठी आपण पेज नंबर निवडलेला आहे 34 पेज नंबरचा प्रॉब्लेम आपण करंट अकाउंटचा घेणार आहे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये। एकदा मी प्रॉब्लेम वाचतो, तुम्ही एकदा प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या। सुरुवातीला त्यांनी असं दिलंय, सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा। पार्टनरचे नाव आहे राम अँड कृष्णा। त्याच्यामध्ये रेशो दिला त्यांचा 3:2, म्हणजे 3:2 हा तुमचा रेशो आहे। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिले ट्रायल बॅलन्स 31 मार्च 2019। तर हा ट्रायल बॅलन्स जो आहे हा आपला नेहमीप्रमाणेच आहे। सुरुवातीला आपल्याला ओपनिंग स्टॉक दिला आहे, त्याच्यानंतर कॅपिटल दिलं आहे, त्याच्यानंतर मात्र आवर्जून करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिले। मग आता करंट अकाउंटचे बॅलन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये आले, याचाच अर्थ हे करंट अकाउंटचे प्रॉब्लेमवाली मेथड आहे असं आपल्याला समजायला सोपं जातं। मग आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्या उत्तरामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बनवून झाल्यानंतर आपल्याला एक करंट अकाउंट बनवावं लागेल आणि त्याच्यानंतर शेवट आपल्याला बॅलन्स शीट बनवावं लागेल। मग यावरून लक्षात ठेवा, जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स येतो तेव्हा आपल्याला करंट अकाउंट बनवायचं असतं। त्याचा सिक्वेन्स कुठं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाल्यानंतर आणि बॅलन्स शीटच्या अगोदर त्याचा सिक्वेन्स आहे। त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिले परचेस, सेल, सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स हे आपले रेग्युलर कंटेंट आहे, त्यामुळे आपण हे झरझर वाचत जाणार। बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, कमिशन, वेजेस, सॅलरी, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, RDD, इन्व्हेस्टमेंट, लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन, इन्शुरन्स, बॅड डेब्ट्स, 12% गव्हर्नमेंट सिक्युरिटी, हा सगळा तुमचा नेहमीचाच पॅटर्न आहे आणि त्याच्यामुळे या ट्रायल बॅलन्समध्ये काही डिफिकल्टी नाही। फक्त आपल्याला समजून घ्यायचं होतं की ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला करंट अकाउंट बनवावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, ते आपण नेहमीप्रमाणेच आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्या आता स्टार करून घेणार। पहिली ॲडजस्टमेंट आपली क्लोजिंग स्टॉक आहे, क्लोजिंग स्टॉकचा आपण स्टार करत नाही, ती ॲडजस्टमेंट डायरेक्ट होणार। त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे, राम इज अलाउड ऑफ सॅलरी ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल। म्हणजे थोडक्यात रामला आणि कृष्णाला कमिशन सॅलरी द्यायचं आहे, त्यामुळं ही पण ॲडजस्टमेंट डायरेक्ट होणार आहे आणि ही ॲडजस्टमेंट कशी होणार ते मी सोडून दाखवणार तुम्हाला, त्यामुळे त्याची चिंता करू नका। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचा इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल। कॅपिटलवरती इंटरेस्ट आहे, त्यामुळं कॅपिटलवरती ही ॲडजस्टमेंट होणार, परंतु आता करंट अकाउंट आलेलं आहे आणि त्याच्यामुळं करंट अकाउंटला ही ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे, त्यामुळे हिचं स्टार तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी। मशिनरीवरती डेप्रिसिएशन आहे, मशिनरीला स्टार करा। त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल। यालाच आपण बॅड डेब्ट्स म्हणतो आणि बॅड डेब्ट्स असल्या कारणाने तुम्ही डेटरला स्टार करा। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रीपेड इन्शुरन्स। इन्शुरन्सवरती ॲडजस्टमेंट आहे, इन्शुरन्सला स्टार करा। अशा पद्धतीने मित्रांनो आपण ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट ह्या समजून घेतलेल्या आहे। आता आपल्याला आखणी करायची आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, तर याची आखणीसाठी तुम्ही लक्ष द्या। आपण आता करंट अकाउंटला सुरुवात करतोय। करंट अकाउंट कुठं आखणी केली ते पण मी तुम्हाला सांगतो। ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाल्यानंतर आपण इथं पार्टनर करंट अकाउंट हे नाव दिलेलं आहे। पार्टनर करंट अकाउंटला फॉर द इयर एंडेड हा वर्ड टाकलेला आहे आणि पार्टनर करंट अकाउंटला सुद्धा डेबिट क्रेडिट हे आपल्याला लिहिणं बंधनकारक आहे। त्याच्यानंतर आपला शेवट असणारे बॅलन्स शीट ते शेवटच आहे, त्याच्यात काही बदल नाही। मग अशा पद्धतीने आपण आखणी केलेली आहे। आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची आहे। मग आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करत असताना आपल्याला सुरुवातीला दिला आहे ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक त्याची अमाऊंट आहे 36,000। त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कॅपिटल। कॅपिटल हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आणि म्हणून लॅबिलिटी साईडला कॅपिटल राम, कृष्णा। आता बघा त्या मेथडमध्ये आपण
फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये म्हणजे जेव्हा करंट अकाउंट नव्हतं तेव्हा आपण कॅपिटलला जागा सोडायचो, पण आता मात्र करंट अकाउंट आलेलं आहे आणि त्याच्यामुळं कॅपिटलला जागा सोडायची नाही, डायरेक्टली कॅपिटल हे आउटरला लिहायचं आहे. कॅपिटलवरती होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्याला आज करंट अकाउंटला करायच्या आहे. त्याच्यामुळं कॅपिटल हे आपले फिक्स असणार आहे, म्हणजेच या मेथडला थोडक्यात आपण फिक्स कॅपिटल मेथड म्हणतो. आणि म्हणून कॅपिटल आज आपण बाहेर लिहिणार राम आणि कृष्णाचं 1,60,000, 80,000. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचा करंट अकाउंट. करंट अकाउंटचे हे जे बॅलन्सेस आहे हे बॅलन्सेस आपल्याला लिहायचे. यामध्ये आपल्याला रामचा बॅलन्स दिलेला आहे क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला जर असेल तर तो क्रेडिटला लिहायचा, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रामचा बॅलन्स रामच्या कॉलमला लिहा 8,000. त्याच्यानंतर तुम्हाला कृष्णाचा करंट अकाउंट डेबिटला दिलेला आहे, त्यामुळं डेबिट साईडला लिहा कृष्णाचा बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची अमाऊंट आहे 4,000. एकाचा डेबिट होता एकाचा क्रेडिट होता, अशा प्रकारे आपण तो शिफ्ट केला त्यामुळं. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे परचेस. परचेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला राहील, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस. परचेस लिहिताना नेहमी चेक करायचं रिटर्न आहे का, तर रिटर्न नाही आहे, त्यामुळे परचेस अमाऊंट बाहेर लिहा 1,00,000 रुपये. परचेसची अमाऊंट 1,00,000 रुपये बाहेर लिहा. नंतर आहे सेल. सेल हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल. त्याची अमाऊंट आहे 2,08,000. सेल 2,08,000. सेलवरती ॲडजस्टमेंट जरी आलेली असली तरी ती या ठिकाणी आपल्याला करायची नाही आहे, कारण सेलवरती आपल्याला कमिशन काढायचं आहे, म्हणजे सेलच्या प्राईजवरती कमिशन काढायचं आहे. त्याने आपला सेल कमी किंवा जादा होणार नाही, ती ॲडजस्टमेंट आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करायची आहे, म्हणून सेलची रक्कम ही आउटरला घ्या. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर आपली असेट आहे, असेट साईडला लिहा सन्ड्री डेटर्स. त्याची अमाऊंट आहे इनरला ठेवा 1,73,500. 1,73,500. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. ही लॅबिलिटी आहे आपली, लॅबिलिटी साईडला लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. त्याची अमाऊंट लिहा 41,800. नंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे, असेटला लिहा बिल्स रिसिवेबल 47,000. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. पेएबल ही आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला लिहा बिल्स पेएबल 21,000. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कमिशन. कमिशन आपले एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक लाईन जागा सोडा, नंतर लिहा कमिशन. त्याची अमाऊंट असणार आहे 2,800. त्याच्यानंतर आहे वेजस. वेजस हे ट्रेडिंग अकाउंटला येणार, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू वेजस 1,760 रुपये. त्याच्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल टू सॅलरी. अमाऊंट आहे त्याची 3,000. नंतर आहे फर्निचर. फर्निचर आपले असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल 25,000. फर्निचर अमाऊंट असेटला रेकॉर्ड होईल 25,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी. हे सुद्धा असेटला रेकॉर्ड होईल प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे त्याची 63,000. त्याच्यानंतर आहे RDD. याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असतो, कारण हा आपला ओल्ड RDD असतो. मग ओल्ड RDD आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कसा लिहितो ते आपण प्रॉफिट अँड लॉसला मी तुम्हाला दाखवतोय. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सुरुवातीला लिहिल्यावर बॅड डेब्स. बॅड डेब्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार न्यू बॅड डेब्स, म्हणजे उदाहरणार्थ ॲडजस्टमेंटमधले बॅड डेब्स. हे झाल्यानंतर तुम्ही ॲड करणार न्यू RDD, म्हणजे थोडक्यात ॲडजस्टमेंटमधला RDD.
आणि ते झाल्यानंतर तुम्ही लेस करणार ओल्ड आर डी डी. मग आता ओल्ड आर डी डी म्हणजे ॲडजस्टमेंटमधला आर डी डी, ओल्ड आर डी डी म्हणजे ट्रायल बॅलन्समधला आर डी डी, जो तुम्हाला आता दिलेला आहे 1,000 रुपये. मग तो 1,000 रुपये तुम्ही इथं लिहून ठेवणार. ओके, म्हणजे आर डी डीसाठी आपल्याला हा सिक्वेन्स पाळायचा आहे. बॅड डेप्स, न्यू आर डी डी हे प्लस करायचे आणि नंतर त्यातून ओल्ड आर डी डी मायनस करायचं आहे. ओल्ड आर डी डी म्हणजे ट्रायल बॅलन्समधला आर डी डी. त्याच्यानंतर पुढं आहे इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे. असेटला लिहा इन्व्हेस्टमेंट 10,500. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे लोन अँड ॲडव्हान्सेस गिवन. ही आपली असेट आहे. असेटला असल्या 35,240. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन, तुम्ही लोन दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुमची ती असेट आहे 35,240. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तुमचा इन्शुरन्स. इन्शुरन्स तुमचा एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. इन्शुरन्स इन्शुरन्स अमाऊंट आहे त्याची इनरला 2,500. एक लाईन जागा सोडा. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडं बॅड डेप्स. हे बॅड डेप्स तुमचे ट्रायल बॅलन्समधले बॅड डेप्स आहे. मग ट्रायल बॅलन्समधले बॅड डेप्स आपण इथं सुरुवातीलाच लिहितो आणि म्हणून ते बॅड डेप्स आपण लिहिणार 500 रुपये. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. ही तुमची असेट आहे. असेट साईडला रेकॉर्ड होईल. पण 12% आलेले याचा अर्थ आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल आणि म्हणून 12% गव्हर्नमेंट बॉन्ड याची अमाऊंट आपण इनरला ठेवू 15,000. एक लाईन जागा सोडू. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड इनरला ठेवा 15,000. त्याच्यानंतर आता आपल्याला पहिली ॲडजस्टमेंट करायची. ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे स्टॉक इन हँड 31 मार्च 2019. याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे आणि सेकंड इफेक्ट असेटला द्यायचा आहे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे त्याची 38,000 आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला असेटला द्यायचा आहे. क्लोजिंग स्टॉक 38,000. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे तुमची राम इज अलाउड अ सॅलरी ₹6,000. आता एक ध्यानात ठेवा, करंट अकाउंट आलं आहे म्हणजे काय आलं आहे तर थोडक्यात आपण कॅपिटलवरचे ॲडजस्टमेंट करण्यासाठी एक करंट अकाउंट नावाचं मेंटेन केलेलं अकाउंट आहे. मग आता उदाहरणार्थ इथं तुम्हाला असं सांगितलं आहे की रामला अलाउड केलं आहे 6,000ची सॅलरी. मग रामला सॅलरी 6,000 रुपये देण्यात येते. मग जर साधा प्रॉब्लेम असता तर आपण काय केलं असतं, कॅपिटलमध्ये रामच्या ॲड केलं असतं, कारण त्याला दिल्या जाणाऱ्या गोष्टी आपण ॲड केल्या असत्या आणि त्याने घेतलेल्या गोष्टी त्याने दिलेल्या गोष्टी आपण लेस केल्या असत्या. मग आता रामला सॅलरी द्यायची. मग रामला सॅलरी जर देत असेल तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार. मग आता ज्या गोष्टी कॅपिटलमध्ये ॲड होतात त्या गोष्टी आपल्याला करंट अकाउंट आल्यानंतर त्या क्रेडिट साईडला लिहायच्या आहे. म्हणजे उदाहरणार्थ करंट अकाउंटच्या क्रेडिटला जर लिहिलं तर त्याचा अर्थ होतो कॅपिटलमध्ये प्लस झालं. मग आता उदाहरणार्थ इथं आपल्याला रामला सॅलरी दिली म्हणजे रामच्या कॅपिटलमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि म्हणून रामच्या कॅपिटलमध्ये ॲड होणाऱ्या गोष्टी आपल्याला करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायच्या आहे, कारण त्या इथं दाखवायच्या नाही आहे. त्यासाठी आपण आज करंट अकाउंट बनवेलं आहे आणि म्हणून इकडं क्रेडिट साईडला लिहा बाय राम सॅलरी आणि त्याची अमाऊंट आहे 6,000. मग आता रामला सॅलरी दिली. रामला सॅलरी दिल्यानंतर आपला एक्सपेन्सेस होणार येतो आणि त्यामुळं याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा. आणि तसं पण कुठलीही सॅलरी आपला एक्सपेन्सेस असतो त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉसला लिहितो आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा राम सॅलरी 6,000. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला सांगितलं आहे कृष्णा इज अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल. आता कृष्णाला जे काही आहे ते कमिशन द्यायचं आहे. मग आता 3% कमिशन काढायचं आहे. अमाऊंट आहे सेलची. मग सेलची जी अमाऊंट आहे तिच्यावरती फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 2,08,000 ही जी अमाऊंट आहे या 2,08,000च्या अमाऊंटवरती 3% काढायचे. म्हणजे 2,08,000 गुणिले 3/100 करायचे. तुमचा आन्सर येईल 6,240
आणि हे 6240 तुमचं कमिशन आहे ती कृष्णाला दिलं जातं. म्हणजेच याचा अर्थ कृष्णाच्या कॅपिटलमध्ये ॲड होतं. ज्या गोष्टी कॅपिटलमध्ये ॲड होतात त्या गोष्टी करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायच्या आणि म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला कृष्णाच्या कॉलमला लिहा 6240, त्याला नाव द्या कृष्णा कमिशन. कृष्णा कमिशन. याचा सेकंड इफेक्ट, कमिशन म्हणजे आपला एक्सपेन्सेस आहे. इफेक्ट द्यायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कृष्णा कमिशन 6240. अशा प्रकारे ही कमिशनची ॲडजस्टमेंट होती. त्याच्यानंतरची आता पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला दिली, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज 5%. 5%नी तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरचं इंटरेस्ट आपण ॲड करतो आणि ड्रॉइंगवरचं इंटरेस्ट लेस करतो. मग आता कॅपिटलचं इंटरेस्ट उदाहरणार्थ 1,60,000 आणि 80,000 हे जे कॅपिटल आहे याच्यावरती तुम्हाला 5% इंटरेस्ट काढायचे. इंटरेस्ट आपण ॲड करणार. मग ॲड होणाऱ्या गोष्टी आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आणि म्हणून क्रेडिट साईडला लिहा 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग आता कॅपिटलवरती इंटरेस्ट काढायचे. 1,60,000 आहे. 1,60,000च्या 10% येणारे 16,000, 5% येणारे 8,000, म्हणजे याचा अर्थ 8,000. त्याच्यानंतर 80,000च्या 10%, एक शून्य झाकला की 10% कळतात. 8,000 येणार 10%, 4,000 येणार 5%. अशा प्रकारे हे तुमचं कमिशन इंटरेस्ट झालं. मग हे जे इंटरेस्ट आहे हे कॅपिटलमध्ये ॲड केलं म्हणजे थोडक्यात आपला खर्च झाला, कारण त्याने आपली लॅबिलिटी वाढती आणि म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपला एक्सपेन्सेस आहे. इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यामध्ये राम आणि कृष्णा 8,000, 4,000. ओके, म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या वेळेस कॅपिटल वाढन त्यावेळेस तुमचा एक्सपेन्सेस होईल. इफेक्ट तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितली, प्रोव्हाइड अ डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. डेप्रिसिएशन मशिनरीवरती तुम्हाला 5% काढायचे. आता मशिनरी जी आहे ती मशिनरी आपण इथं आउटरला लिहिण्यात आलेली आहे. मग आता जर ॲडजस्टमेंट आपल्या लक्षात नसेल तर आपण आउटरला लिहितो. मग आता त्याला पर्याय काय, आता आपल्याला इथून प्लांट अँड मशिनरी कट करावी लागेल, कारण आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे आणि म्हणून आपण ॲडजस्टमेंट करण्यासाठी तिथून कट केली आणि इथं खाली लिहिणार प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट इनरला 63,000, त्यातून 5% डेप्रिसिएशन लेस करायचं आहे म्हणून लेस डेप्रिसिएशन 5%. आता 63,000च्या 10% 6,300 येणार. 5% जर म्हटलं तर 3,150 होणार. 3,150 होणार. मग आता 63,000तून 3,150 जर वजा झाले तर 59,850 आउटरला येणार. 59,850 हे आउटरला येणार. डेप्रिसिएशन आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिला जाणार. डेप्रिसिएशन मशिनरी 3,150. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली, ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. नॉट रिकवरेबल म्हणजे बॅड डेब्स. बॅड डेब्स जर असेल तर आपण डेटर्समधून लेस करतो आणि म्हणून डेटर्स असेट साईडला आहे तिथं या लेस बॅड डेब्स 3,000 रुपये लेस करा. 1,70,500 आउटर. 1,70,500 आउटर आणि जे 3,000 रुपये तुम्ही लेस केले ते तुमचे बॅड डेब्स आहे. मग हे नवीन बॅड डेब्स आहे ॲडजस्टमेंटमधले आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करणार न्यू बॅड डेबच्या तिथे आणि मग न्यू बॅड डेब्समध्ये ते ॲड होणार. 3,000 + 500 टोटल झाले 3,500. त्यातून तुम्हाला लेस करायचं आहे ओल्ड RDD. मग ओल्ड RDD हा लेस करत असताना RDDची किंमत आहे 1,000. 3,500तून 1,000 गेले, तुमची अमाऊंट आउटरला येईल 2,500.
पहिले बॅड डेट्स 500 रुपये, नवीन बॅड डेट्स 3000, नवीन RTD नाही आहे त्यामुळे टोटल झाली 3500, त्यातून लेस झाला ओल्ड RTD 1000, 2500 रुपये आउटर. अशा पद्धतीने तुम्हाला बॅड डेट्सचं कॅल्क्युलेशन होतं. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. प्रीपेड आहे, प्रीपेड म्हणजे लेस आणि त्यामुळं इन्शुरन्समधून आपण लेस करणार. लेस प्रीपेड 500 रुपये, अमाऊंट बाहेर येणार 2000. प्रीपेड म्हटल्यानंतर आपली ती असेट असते त्यामुळं सेकंड इफेक्ट असेटला जाणार. प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट होत्या खाली दिलेल्या त्या आपण कंप्लीट केलं आहे. आता आपण ट्रायल बॅलन्समध्ये बघणार. ट्रायल बॅलन्समध्ये एक आपली असेट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. यावरती आपल्याला हिडन इंटरेस्ट घ्यायचं आहे आणि त्यामुळं आपण त्याची तारीख बघणार. आपल्याला तारीख दिलेली परचेस ऑन 1 जानेवारी 2019. मग 1 जानेवारी म्हटल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, कारण आपलं मार्च एंडिंग आहे त्याच्यामुळे मार्च एंडिंगपर्यंतचं इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते 3 महिन्याचं होत आहे आणि म्हणून 15,000वरती आपल्याला 12% इंटरेस्ट काढायचं आहे आणि ते इंटरेस्ट आपण ॲड करणार आणि म्हणून इथे येणार ॲड 3 मंथ इंटरेस्ट. मग आता 15,000 आहे, 15,000वरती तुम्हाला 12% काढायचं आहे. या पद्धतीने तुम्ही करणार. 15,000 गुणिले 12 भागिले 100, 0 कट 0 कट 150 आणि 12चा गुणाकार करणार. 12 0 0, 12 5 60, 6चे 12 1 12, 12 6 18. 1800 रुपये हे टोटल इंटरेस्ट आलं म्हणजे 12 महिन्याचं इंटरेस्ट आलं. मग 12 महिन्याला जर 1800 आहे तर 6 महिन्याला येणारं तुमचं 900 रुपये आणि 3 महिन्याला येणार आहे तुमचं 450 रुपये. आणि तुम्हाला 3 महिन्याचंच लागतं आहे कारण तुमचं जानेवारी डेट आहे त्यामुळे 450 रुपये हे तुमचं इंटरेस्ट येणार. 450 रुपये तुम्ही इथं ॲड करणार. अमाऊंट बाहेर येणार 15,450. अमाऊंट बाहेर येणार तुमची 15,450. याचा सेकंड इफेक्ट तुम्ही देणार. तुमची असेट वाढलेली आहे याचा अर्थ तुमचा इन्कम वाढला आहे. इन्कम जर वाढला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट होतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट आहे त्याची 450. तर अशा प्रकारे ही आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहे. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करत असताना आपला नियम तोच आहे जुन्या पद्धतीचा. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट या टोटली चेक करायच्या. त्यातून जी टोटल मोठी असेल ती दोन्हीकडे यायची. आता इथं ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल मोठी येते आणि म्हणून मोठी टोटल मी लिहितोय 2,08,000 आणि 38,000. 0 8 8 16, 16 1 7, 3 1 4, 2,46,000 ही तुमची क्रेडिट साईड मोठी आहे. मग क्रेडिट जर मोठी असेल तर ती मोठी टोटल आपण दोन्हीकडे लिहिणार 2,46,000. 2,46,000तून ही छोटी रक्कम लेस होणार. उदाहरणार्थ 1,37,760 इकडची जी टोटल आहे ती 1,37,760 आहे ती लेस होणार म्हणजे छोटी टोटल लेस होणार. इथे फरक पडणार त्याला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. त्याला आपण नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. तो ग्रॉस प्रॉफिट येतोय तुमचा 1,08,240. 1,08,240 आणि हाच ग्रॉस प्रॉफिट इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येईल बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240. त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुद्धा क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर क्रेडिट साईडची टोटल मोठी असेल तर इथे फरक पडेल. आपण या पद्धतीने क्लोज करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आहे 1,08,790. 1,08,790 ही क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे. मग आता 1,08,790 ह्या क्रेडिट साईडच्या टोटलमधून ही डेबिट साईडची टोटल मायनस होणार. मायनस झाल्यानंतर जो इथं फरक पडेल त्याला आपण नेट प्रॉफिट नाव देतो आणि हा नेट प्रॉफिट आज करंट अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे आणि म्हणून याला नाव द्या नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करतो 2 पार्टनरला राम अँड कृष्णा. आता
1,08,790मधून ही डेबिट साईडची टोटल मायनस केल्यानंतर तुम्हाला फरक पडतो आहे 71,000चा. टोटल फरक आहे तुमचा 71,000चा. रेशो दिलेला नाही आहे, म्हणजे याचा अर्थ रेशो तुमचा इक्वल आहे. मग इक्वल जर असेल तर 71,000चे तुम्ही 2 भाग करणार, म्हणजे थोडक्यात डिवाइड 2नी करणार. 2ने डिवाइड केल्यानंतर तुमचा आन्सर असेल 35,500. म्हणजे उदाहरणार्थ रामला 35,500 आणि कृष्णाला 35,500 असं 71,000चं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आणि हे जे 35,500 हे तुमच्या आज करंट अकाउंटला जाणार आहे. मग इकडं जर डेबिट आहे तर तिकडं क्रेडिट होणार आहे, म्हणजेच करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. आणि तसं पण कॅपिटलमध्ये ॲड होत असतो नेट प्रॉफिट, त्यामुळं तो करंट अकाउंटच्या क्रेडिटलाच जाणार आहे. आणि म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय नेट प्रॉफिट, किंवा आपण त्याला शॉर्टकट NP म्हणतो. नेट प्रॉफिट 35,500. 35,500. मग आता करंट अकाउंट तुम्हाला क्लोज करायचं आहे. करंट अकाउंटच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तेच करणार. रामची कोणती साईड मोठी हे बघणार, कृष्णाची कोणती साईड मोठी ते बघणार. तर त्यांच्या क्रेडिट साईडच मोठे आहे आणि त्याच्यामुळे क्रेडिट साईडच्या ज्या रकमा आहे त्या क्रेडिट साईडच्या रकमा मोठ्या आहे. मोठ्या असल्या कारणाने आपल्याला त्यांच्या टोटली लिहायचे. 57,500 ही रामची क्रेडिट साईड आहे. त्याच पद्धतीने कृष्णाची क्रेडिट साईड 45,740 आहे. 45,740 आहे. मग आता क्रेडिट साईडच्या टोटली मोठ्या आहे 57,500 आणि 45,740, त्यामुळे त्या आपण दोन्हीकडे लिहिल्या. मग 57,500तून रामच्या डेबिटला काहीच नाही आहे, पूर्ण फरक पडेल 57,500चाच, कारण या क्रेडिटमधून हा 0 मायनस केला, ह्योच रक्कम राहिलेली आहे 57,500. आणि 35,500मधून 45,740मधून 4,000 जर वजा झाले तर 41,740चा इथं डिफरन्स पडणार आहे. आणि त्याला नाव येणार आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन, कारण हा जो फरक पडतोय करंट अकाउंटचा हा तुमचा नवा बॅलन्स असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला बॅलन्स कॅरीड डाऊन हे नाव देणार आहे. आणि जर डेबिटला फरक पडला करंट अकाउंटच्या तर तो लॅबिलिटी साईडला येतो, कारण करंट अकाउंटच्या पुढं बॅलन्स शीट आहे. अकाउंट टू अकाउंट असतो तेव्हा तो क्रॉसमध्ये फरक जात असतो. उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटचा फरक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येताना क्रॉसमध्ये आला, कारण दोन्ही ठिकाणी अकाउंट होतं, त्यामुळे तो फरक क्रॉसमध्ये आला. परंतु इथं मात्र एक अकाउंट आहे आणि एक बॅलन्स शीट आहे, त्यामुळे एक अकाउंट आणि शीट जर असेल तर फरक क्रॉसमध्ये जात नाही, सेम साईडला जातो. इकडे जर डेबिटला असेल तर इकडे तो लॅबिलिटीला येतो आणि इकडे जर क्रेडिटला असेल तर तो असेटला जाणार. आता इथे फरक आहे त्यामुळे तो लॅबिलिटीला येणार. लॅबिलिटीला नाव लिहिलं जाणार करंट अकाउंट आणि जनरली ते कॅपिटलच्या खालीच ठेवायची त्याला जागा. मग राम अँड कृष्णा, रामचं आहे 57,500 आणि कृष्णाचं आहे 41,740. अशा पद्धतीने आपण करंट अकाउंटचे बॅलन्सेस लिहिले. आता आपली लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड ही सेम रकमेला टॅली होईल 4,02,040 रुपये. 4,02,040 रुपये. 4,02,040 रुपये. तर अशा पद्धतीने आपण आज करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. व्यवस्थित प्रॉब्लेम बघा, जिथं अडचण असेल तिथं मला विचारा, परंतु हा प्रॉब्लेम चांगला समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने करंट अकाउंटचे प्रॉब्लेमसुद्धा महत्त्वाचे असतात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा करंट अकाउंटचा प्रॉब्लेम घेणार.